निवडणुकीमध्ये क्रिटिसिझम हा होणं खूप गरजेचं असतो. क्रिटिसिझम हा झालाच पाहिजे. म्हणजे टीका ह्या झाल्याच पाहिजेत. आता लोकसभेच्या निवडणुका आहेत, एकमेकांच्यावरती टीका केल्या जातात. पण टीका करत असताना डेमोक्रेसीमध्ये क्रिटिसिझमचं एक प्रॉपर पाथ राहतं, की तो काय पाहत असतो, की टीका करत असताना पण काही लोकांच्या पर्सनल लाईफवरती, फॅमिलीवरती किंवा एखाद्याच्या व्यंगत्वावरती टीका करणं, हे अतिशय चुकीची पद्धत आहे टीकांच्या बाबतीमध्ये. हां, एक उमेदवार दुसऱ्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये त्यानं केलेलं कार्य असेल, मग ते सोशल असेल, इकॉनॉमिकल असेल, इन्फ्रा असेल, तर त्याच्या संदर्भात असेल, त्याच्यामधल्या चुका असतील आणि कशा प्रकारचं काम केलं नाही या बाबतीमध्ये तुम्ही बोलू शकता. त्या पर्टिक्युलर पक्षाच्या बाबतीमध्ये बोलू शकता, की त्या पक्षांचा जो अजेंडा आहे, तो अजेंडा मागच्या 5 वर्षामध्ये त्यांनी फॉलो केला नाही, 10 वर्षामध्ये फॉलो केला नाहीये. बट एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावरती टीका करणं, हे मात्र काय आहे तर चुकीचं आहे आणि हे डेमोक्रेसीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हे एकदम चुकीची काय आहे तर